शुभ सकाळ मैत्रिणींनो, सगळ्या मैत्रिणींना माझा नमस्कार। तर चला आता हा व्हिडिओ येत आहे शनिवारचा। शनिवारी सकाळी 10 वाजता मी व्हिडिओ स्टार्ट केला होता। तर आम्ही सगळं आवरून घेतलं, काम बिम स्वयंपाक बिपाक। तर सकाळचं काय मी रेसिपी काय शेअर केली नाही, पण संध्याकाळची रेसिपी याच्यामध्ये शेअर केलेली, तर ते तुम्ही पहा। आणि आम्ही कुठे गेलो होतो ते सुद्धा पुढे पहा, कारण आमचं थोडंसं काम होतं आणि थोडं आम्हाला देवाचं पण दर्शन झालं, कारण आम्हाला माहीत नव्हतं तिथं जवळच मंदिर आहे, तर ते सुद्धा आम्ही दर्शन केलं। तर असं छान वाटलं शनिवारी। तर चला मग आता पहा पुढे। तर आज आम्ही पायी चाललेलो आहोत, कारण रिक्षासुद्धा आम्हाला इकडे मिळत नव्हती। तर हे आहे सेक्टर 24ला जाण्याचा रस्ता पुढे। तर हे ब्रिज आहे ना, इकडं उरणकडे जात आहे, त्याच ब्रिजच्या कडाकडाने आम्ही पार पुढे सगुणला जो रस्ता जातो ना तिकडे गेलो होतो, कारण 24 सेक्टर पार पुढच्या बाजूला आहे। तर तिकडे आम्हाला जायचं होतं सायबरमध्ये। तर सायबरमध्ये सुद्धा आम्ही आलो आहोत, वैष्णवीचं थोडंसं काम होतं, तर तिथं सायबरमध्ये काम केलं आणि बाहेर आलो। बाहेर आल्याच्या नंतर मस्त असं आम्हाला हनुमंताचं मंदिर दिसलं। तिथंच दरवाजात आलोत की लगेचच दिसलं, तर म्हटलं चला आज शनिवारसुद्धा आहे आणि मस्त आपण दर्शन करूया। तर आतमध्ये गेलो छानपैकी आम्ही आता इथं दर्शन करत आहोत। तर मस्त मूर्ती आहे हनुमंताची। तर म्हणलं आता पिशव्या हातातल्या खाली ठेवूनच दर्शन करावं, आणि एकदम स्वच्छता टापटीपणा एवढं सुंदर वाटलं ना गेल्याच्यानंतर, अजिबात घाण बिन काहीच नाही। तर इथं हनुमंताची मूर्ती आहे, इकडं गणपतीची सुद्धा आहे। तर गणपती बाप्पाचं सुद्धा दर्शन झालं, म्हणजे मनात पण नव्हतं आणि ध्यानात पण नव्हतं की आम्ही ह्या मंदिरात जाऊ। आम्हाला सायबरमध्ये काम होतं म्हणून आम्ही तिकडे गेलेलो आणि पहिल्यांदाच गेलेलो। तर इथं शंकराची पिंडसुद्धा आहे महादेवाची, तर त्याचं पण आम्ही दर्शन घेतलं। तर छान वाटत होतं असं, तिथं असं वाटलं मंदिरातून येऊच नाही, तिथंच थांबावं थोडा वेळ। त्याच्यानंतर मग आम्ही लगेचच बाहेर आलो। तर तिथं शिड्या पण एवढ्या भारी होत्या, एकदम मस्त वाटलं त्या शिड्या वगैरे, स्वच्छता, माणसं पण बसलेली होते। तर आता हे मंदिर सगळं मार्बलचं बनवलेलं आहे, एकदम चकाकी मारत आहे। तर ज्याला जायचं असेल ना तर उलव्याला आहे 24 सेक्टरला, आणि रोडच्या कडेलाच जास्त आतमध्ये पण नाही। तर त्याच्यानंतर आम्ही लगेचच घरी निघालोत, मग काम पण झालं आमचं लगेचच, आणि नंतर मग दर्शन करून घराकडं आलं। तर ही आमच्या सोसायटीच्या शेजारची सोसायटी आहे, तिथं जवळच झाडं वगैरे आहेत, मस्त वाटतं हिरवगार, आणि आभाळ पण आलं होतं कारण पाऊस यायचाच आकार झाला होता। तर म्हटलं चला पटकन घरी जाऊया। तर आम्ही असं रस्त्याने मस्त चालत होतो, तर मग लगेचच घरी आलो। तर आता संध्याकाळी 6:30 वाजले आम्हाला येईपर्यंत, कारण आम्ही जाताना चालतच गेलो, येताना पण चालत गेलो। रिक्षातून आम्हाला अर्ध्यात मिळायची, पण अर्धा रस्ता संपलेला असायचा, त्याच्यामुळे म्हणलं मग रिक्षा करून तरी काय उपयोग आहे, चला आपलं पायीच जाऊया, तेवढाच थोडासा व्यायाम पण होतोय। मग घरी आल्याच्यानंतर मी लगेचच वालाच्या शेंगाची मला भाजी करायची होती, म्हणलं आता शेंगा सोलून घेऊया आणि नंतर लगेच भाजी फोडणीला टाकूया। तर चला ती सुद्धा रेसिपी आता तुमच्यासोबत शेअर करते। तर वालाच्या शेंगाची पातळ भाजी करायची। तर इथं मी जिरे मोहरी टाकले, तेल तापल्याच्यानंतर थोडासा लसूण टाकला, आणि शेंगा मोडून ते करून ठेवल्या होत्या साईडला मी, तर त्यासुद्धा धुवून ठेवल्या होत्या एका पातेल्यामध्ये। तर फोडणीला टाकून घेतल्या। फोडणीमध्ये काय हळद टाकली नाही, कारण जास्त तेल तापलेलं असलं ना तर लगेचच हळद करपती। फोडणी करून घेतली आणि मग मी वरून थोडीशी 1 चमचा हळद टाकून घेतली। तर आता ही भाजी आहे ना मी शेंगदाण्याच्या कुटातली करणार आहे, म्हणजे त्याला मसाला वगैरे काय वाटायचा नाही, आणि मला पातळ भाजी पाहिजे भाताबरोबर भाकरीबरोबर खायला। तर फक्त लाल तिखट, थोडासा कांदा लसूण मसाला टाकून घेते आणि चांगली परतून घ्यायची तेल सुटेपर्यंत, म्हणजे जो मसाला वगैरे टाकलेला असेल ना तिखट ते चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं, आणि शेंगा पण चांगल्या परततात तोपर्यंत। तर इथं कांदा लसूण मसाला मी 1-2 चमचे टाकले, मसाल्याच्या डब्यातले छोटा चमचा आहे ना त्याच्यामुळं। तर एकत्र मिक्स करून घेतलं, चवीनुसार मीठ पण टाकून घेतलं, आणि एकदम अशी खालीवर करत परततच नंतर मी याला गरम पाणी ठेवलं, कारण भाजीला आहे ना गरम पाणी टाकलं ना तर तरी पण छान येते आणि खायला पण चांगली लागते। तर इथं चांगली परतून घेतली, त्याच्यानंतर मग म्हणलं आता मीठ टाकायचं राहिलं होतं वाटतं, तर ते पण आता टाकून घेते। तर वालाची भाजी आहे ना सुकी पण चांगली लागते, पण आता संध्याकाळी सगळ्याला जेवायचं म्हणलं सुकी भाजी काय एवढ्यांना पुरत नाही, त्याच्यामुळं मग मी काय केलं, शेंगदाण्याचा कूट टाकून अशी रश्श्याची पातळ भाजी बनवली, म्हणजे एक भाजी बनवली तरी सगळ्याचं होऊन जातं। तर आज काय मला डाळ बीळ काय बनवायची नव्हती वरण, तर इथे मी थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला।
कुटाने काय होतं, भाजीला असं गट्टपणा येतो, त्याच्यामुळं कूट पण टाकायचा. आणि तुम्हाला नसेल आवडत तर कूट, तर तुम्ही अशी सुकी पण करू शकता. तर अशी मस्तपैकी मी परतून घेते आणि त्याच्यानंतर मग मला भात पण बनवायचा होता. तर मी हे गरम पाणी करून बाजूला ठेवलं होतं. गरम पाण्याने म्हणजे सांगितलं तुम्हाला की भाजी चांगली होती. आणि शक्यतो वेळ जर असेल ना तर थोडंसं गरम पाणीच वापरत जा भाजींना, छान होती भाजी ती. तर मला अजून थोडी जास्त वाढवायची होती. आता आम्ही 5 माणसं जेवायला असल्यामुळं मग भाजी जास्त लागती. कारण वरण वगैरे मी आज काय बनवणार नव्हते, म्हणलं चला भात भाजी आणि भाकरी हेच बनवूया. तर परत पाणी टाकून घेतलं आणि अजून थोडंसं मी याच्यामध्ये एक बटाटा टाकून घेतला, कारण म्हणलं बटाट्याने पण अजून थोडीशी चांगली होईल. तर बटाट्याची सालं काढून धुवून वगैरे मी इथं पाण्यामध्ये ठेवलं आणि लगेचच टाकून घेतलं. तर आता भाजी आहे ना चांगली शिजू देते 10-15 मिनटं. बारीक गॅस केलेला आहे. तोपर्यंत इकडं मी भाताची तयारी करते, कारण आता संध्याकाळी पातळ भाजीच लागते सगळ्यांना. एकदम सुक्कं सकाळी पण सुक्कंच असतं आणि काल तर सुट्टीच होती पोरांना, त्याच्यामुळं सकाळी पण थोडंसं मी सुक्कीच बनवली होती. थोडंसं त्याच्यासोबत अजून एक भाजी केली होती, त्याच्यामुळे म्हणलं आता संध्याकाळी बनवूया पातळ भाजी. तर इथं मस्तपैकी अशी वालाची भाजी शिजत आहे. तर आता छान त्याला तरी पण येईल आणि चांगली शिजन. बराच वेळ बारीक गॅसवर ठेवते आता मी, चांगली मोठी उकळे आल्याच्यानंतर. मग मी एका पातेल्यामध्ये आहे ना तांदूळ काढून घेतले. तर हे तांदूळ आहेत ना इंद्रायणी येतं. तर याचा भात छान होतो, असा चिकट होतो थोडासा, पण खायला चांगला लागतो. तर तांदूळ वगैरे 4-5 पाण्याने मी चांगले धुवून घेते, कारण पावडर वगैरे लावलेली असते ना त्याला, तर चांगले धुवून घ्यायला लागते. आणि आता त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेते. आज काय कुकर वगैरे लावणार नाही, फक्त भात भाजी आणि भाकरी एवढंच बनवणार आहे. तर आता मिक्स करून घेते मीठ आणि तोपर्यंत भात पण शिजतोय. तर चला, कसा वाटला आजचा व्हिडिओ शनिवारचा तो नक्कीच सांगा. आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तर व्हिडिओ आवडतात का नाही ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगत जा. तर छानपैकी आता भाजीचा गॅस मी बंद करणार आहे. किती छान तरी आलेली आहे. तर चला, भात पण इकडे शिजत आलेला आहे. चला, बाय सगळ्यांना.